आवाका किती आहे डिझाईन इंजिनिअरिंगचा, स्कोप केवढा आहे? म्हणजे आता जसं सांगितलं की सगळं जे काय ते शेवटी डिझाईन मध्ये येतं. म्हणजे इश्यू जरी आला, दॅट इज द बेस वन. इश्यू जरी आला, एखादा पार्ट जरी फिट नसेल होत, तर शेवटी तो क्वालिटीवरनं सप्लायर कडून जातो, सप्लायर कडनं शेवटी डिझाईन मध्ये जातो. तर ऍक्च्युली स्कोप खूप ह्यूज आहे डिझाईनचा. ओके, म्हणजे इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन मध्ये म्हणा किंवा एक पर्टिक्युलर इंजिनियरला सुद्धा. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एक एंट्री लेवलला कॅड बेसिस वरती एंट्री केली तर तो कंटिन्यू कॅडच नाही करत बसणार. सो वन्स त्याचा 3-4 वर्षाचा एक्सपिरियन्स झाला, देन ही विल बी अ टेक्निकल लीड. सो त्याला टेक्निकली डिझाईन बनवून घ्यायचं. नाव मॉडेल बेस नाही, टेक्निकल बेस करायचं. टेक्निकल बेस नंतर त्याला इट मीन्स नाव अडेज की असं नाही की मी फक्त पार्ट बनवतोय, माझा पार्ट इंटिग्रेट पण झाला पाहिजे. ऍज विल टेक एन एक्झाम्पल की कारचा, तर तो कारमध्ये कसा बसतोय, इंटिग्रेशन काय. तर आता ह्या लेवलला म्हणजे मॉडेल, टेक्निकल आणि नाव इंटिग्रेशन. तर ह्याच्या नंतर सुद्धा स्कोप आहे इंडस्ट्रीमध्ये की तुम्ही अप्रोच कसा करू शकतो, म्हणजे कन्व्हिन्सिंग टू द कस्टमर ऑल्सो. दॅट इज ऑल्सो डिझाईन इम्पॉर्टंट.